माझा चॅनेल जो आहे तो मॉनिटाईज होण्यासाठी 6 महिने लागले. तर इतके दिवस का लागले, त्याच्यानंतर मी कोणत्या चुका केल्या नाहीत, हे सर्व माहिती मी थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही जर नवीन यूट्यूबर आहात, तुम्ही नवीन चॅनेल जर क्रिएट केलं असेल तर तुम्ही कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे ते सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रत्येक यूट्यूबर ज्यावेळेला यूट्यूबवर नवीन चॅनेल क्रिएट करतो तर त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो एकच आहे की पैसा मिळवणे हा. पण आपण यूट्यूब चॅनेल ज्यावेळेला क्रिएट करतो त्यावेळेला आपल्याला त्याचं काहीच नॉलेज नसतं, काहीच माहिती नसते, आपण कोणतंही शिक्षण घेतलेलं नसतं त्याबद्दल. त्यामुळे आपण आपल्या हातून बऱ्याच चुका इथे क्रिएट केल्यानंतर होतात. तर त्या चुका कोणत्या आहेत आपण त्या करता कामा नयेत, म्हणजेच आपल्याला यूट्यूब यशस्वीरित्या आपल्याला एक यूट्यूबर आपण बनवू शकतो. हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार. तुम्ही ज्या वेळेला नवीन यूट्यूब चॅनेल जर सुरू करणार असाल तर केव्हाही तुम्ही सुरू करतेवेळी तुमच्या नवीन ईमेल आय डीवरूनच तुम्ही तुमचं चॅनेल जे आहे ते क्रिएट करा. कारण आपण ज्या वेळेला नवीन ईमेल आय डीवरून आपलं चॅनेल ज्या वेळेला सुरू करतो त्यावेळेला ग्रोथ होण्यास आपल्याला खूप मदत होते. कारण नवीन ईमेल आय डीवरून जे क्रिएट केलेले चॅनेल असते ते पटपट आपल्याला पुढे जाताना आपण पाहतोय. पण आपण बरीच अशी चॅनेल आहेत ती बऱ्याच वर्षापासून ओपन केलेले आहेत आणि त्याच्यावर आपण आत्ता काम चालू केलेलं असेल तर ते तुमचं चॅनेल जे आहे ते जास्त काळ टिकू शकणार नाही आहे. त्याचा ग्रोथ जो आहे म्हणावा तितका चांगला होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर नवीन ईमेल आय डी क्रिएट करूनच तुम्ही नवीन ईमेलवरूनच तुमचं जे चॅनेल आहे ते सुरुवात करा. तुम्हीही जर नवीन यूट्यूबर आहात, नुकतेच चॅनेल तुमचे सुरू केलेलं असेल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हाय, हॅलो, नमस्ते, मी अलका पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये. जे मराठीतील पहिलं चॅनेल आहे ज्याच्यावर तुम्हाला यूट्यूबचे जे नवीन रूल्स असतील, अपडेट्स असतील, नियम असतील, बदल असतील ते सर्व तुम्हाला सर्वात अगोदर ह्या चॅनेलवर पाहायला भेटणार आहे. नक्कीच तर प्लीज 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 जर व्हिडिओला जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि एखादी कमेंटसुद्धा टाकायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बटनवर क्लिक करा, म्हणजेच ज्यावेळेला पुन्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला सगळ्यात पहिले जे नोटिफिकेशन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूयात. तर आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत आणि आपण काय करणं गरजेचं आहे आपल्याला हे पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये. बघा, आपण ज्यावेळेला नवीन यूट्यूब चॅनेल ओपन करतो, सुरू करतो त्यावेळेला कृपया करून ते तुमच्या जुन्या ईमेल आय डीवरून सुरुवात करू नका. तर ही चूक अजिबात करू नका. तुम्हाला जर चालू करायचं असेल चॅनेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा ईमेल आय डी नवीन क्रिएट करा आणि त्या ईमेल आय डीवरून तुमचं जे यूट्यूब चॅनेल आहे ते तुम्ही तिथे सुरू करा. खरं सांगायचं झालं तर मी जी चूक केली ती तुम्ही कृपया करू नका. कारण की माझं जे यूट्यूब चॅनेल आता तुम्ही जे पाहत असाल हे यूट्यूब चॅनेल जे आहे ते 2022मध्ये मी क्रिएट केलं होतं. पण त्यावेळेला फक्त इतकाच हेतू होता की फक्त मनोरंजनासाठी आपण यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी म्हणून मी हे यूट्यूब चॅनेल जे आहे ते सुरू केलं होतं. पण त्यावेळेला याच्यामधले आपल्याला काहीच नॉलेज नव्हतं की हां बाबा यूट्यूबवर पण आपण काम करून यूट्यूबवर व्हिडिओ आपण अपलोड करून त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण घर बसल्या पैसा जो आहे तो जनरेट करू शकतो, इन्कम घेऊ शकतो. ह्याचं काहीही नॉलेज नव्हतं त्यावेळेला. पण ज्या वेळेला बऱ्यापैकी ह्यातलं माहिती मिळायला लागली, ज्यावेळेला बरेच व्हिडिओ असे पाहिले की बाबा
एखादी स्त्री जी आहे ती घरातून बाहेर जाऊन काम करू शकत नसेल तर घरात बसून सुद्धा आपण काहीतरी करू शकत असेल, हे ज्यावेळेला मी बरेच व्हिडिओ पाहिले मी बऱ्याच तायांचे, त्यावेळेला मलाही वाटायला लागले की बाबा हां, मी घरात बसून सुद्धा हे काहीतरी करू शकतो. त्यावेळेला मग मी विचार केला की आपणही यूट्यूबवर व्हिडिओ टाकून बघूयात की आपल्याला कितपत त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल किंवा नाही, हा विचार केला नाही. फक्त की आपण कामाला सुरुवात करायची. मग 2022मध्ये मी ओपन केलेलं चॅनेल होतं आणि त्याच्यावर मी 2024च्या एंडिंगला जे काय आहे ते व्हिडिओ मी एखाद दुसरा असं टाकण्यास सुरुवात केली. आणि बरेच व्हिडिओ टाकल्यानंतरला माझ्या असं लक्षात आलं की नाही, मी ही चूक केली, मी करायला नको पाहिजे होती. की मला जर यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं असेल तर मी नवीन ईमेल आय डीवरूनच करायला हवं होतं. पण बऱ्यापैकी मी व्हिडिओ अपलोड केले होते, त्यामुळे मी आता माघार घेऊ शकत नव्हते. त्यामुळे मी काय केलं, ह्याच्यावरच व्हिडिओ जे आहे ते अपलोड करायला सुरुवात केली. त्यामुळे कृपया करून मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. तुम्हाला ही जर यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं असेल तर तुम्ही नवीन ईमेल आय डीवरूनच सुरू करा. म्हणजेच ज्यावेळेला आपण नवीन यूट्यूब चॅनेल नवीन ईमेल आय डीवरून चॅनेल सुरू करतो, क्रिएट करतो, त्यावेळेला त्याचा जो ग्रो आहे तो होण्यास खूप चांगली मदत होते. त्यामुळे तुम्ही सुरुवात करताना ही चूक करू नका की तुम्ही जुन्या ईमेल आय डीवरून तुमचं चॅनेल सुरू करू नका. नवीन ईमेल आय डीवरून जे चॅनेल आहे ते तुम्ही क्रिएट करा. त्याच्यानंतर आपण काय करणं गरजेचं आहे, तर तुम्ही ज्या वेळेला यूट्यूब चॅनेल ओपन करता त्यावेळेला तुमच्या जे यूट्यूब चॅनेलचं जे नाव आहे ते सहज सर्चिंगमध्ये येईल असं नाव तुम्ही आहे ते तुमच्या चॅनेलला ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर काय गरजेचं आहे, तर तिसरी गोष्ट जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स. ज्यावेळेला आपण नवीन यूट्यूब चॅनेल ओपन करतो त्यावेळेला जे डिस्क्रिप्शन आहे तर त्याच्यामध्ये आपण आपली थोडक्यात इंट्रोडक्शन देतो, आपण आपली माहिती भरतो, त्याच्यानंतर आपल्या चॅनेलचं नाव वगैरे आपण लिहितो. पण त्याच्यामध्ये त्याच्यासोबतच तुम्हाला काही जे हॅशटॅग जे आहेत, मोठे मोठे जे क्रिएटर आहेत, यूट्यूबर आहेत किंवा तुमचं ज्या कॅटेगरीमधलं चॅनेल आहे, म्हणजे तुम्ही एखादं कुकिंगबद्दल तुमचं चॅनेल तुम्ही सुरू करणार असाल किंवा यूट्यूब जे एज्युकेशन आहे, यूट्यूबचं जे नॉलेज आहे त्याच्यावर तुम्ही जर तुमचे यूट्यूब व्हिडिओ अपलोड करणार असाल तर त्याच्याशी रिलेटेड जे काही क्रिएटर्स आहेत ते अशा क्रिएटरांचे जे हॅशटॅग तुम्ही जे चॅनेलचे नाव आहे ते तुम्ही तिथं तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुमच्या यूट्यूब चॅनेलला ग्रो होण्यास खूप चांगली इथे आपल्याला मदत होते. ह्या सर्व बेसिक गोष्टी म्हणजेच नवीन ईमेल आय डी क्रिएट करणं चॅनेल, त्याच्यानंतरला सर्चिंगमध्ये येईल असं आपण चॅनेलला नाव देणं किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय लिहिणं, हे सर्व ज्या ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या आपण नवीन यूट्यूबर्स जे आहेत त्यांना माहीत नसतं, तर त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतरला आपण काय करणं गरजेचं आहे, आपण नवीन यूट्यूबर आहोत, आपल्याला यातलं काही नॉलेज नाही आहे, तर आपण आपलं चॅनेल लवकर ग्रो होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर आपण रेग्युलरली जे व्हिडिओ आहेत ते अपलोड करत जाणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यावर व्हिडिओवर तुमच्या व्ह्यूज असू द्यात, लाईक्स असू द्यात, येऊ द्यात किंवा नाही येऊ द्यात, पण तुम्ही तुमचं काम सोडू नका. यशाची तुम्ही काळजी सोडून द्या, तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. तुम्ही फक्त तुमचं जे काम आहे ते तुम्ही काटेकोरपणे केलं पाहिजे. तुमचं चॅनल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तुम्ही रेग्युलरली तुमचे व्हिडिओ जे आहे ते अपलोड करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही तुमचे लॉंग व्हिडिओज अपलोड करत असाल किंवा शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत असाल, कारण की मॉनिटायझेशनसाठी क्रायटेरिया आहे तो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तुम्ही यूट्यूबर आहात म्हटल्यानंतर म्हणजेच 4000 हवर वॉच टाईम असणं गरजेचं आहे, होणं गरजेचं आहे, 1K सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे, किंवा जर आपण शॉर्ट जर अपलोड करत असेल तर आपल्याला 10 मिलियनचे शॉर्टचे व्ह्यूज येणं त्याच्यासाठी गरजेचं असतं. हा क्रायटेरिया पूर्ण झाला की आपलं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज होतं. तर मॉनिटाईज होईपर्यंत आपण आपलं चॅनेल जे आहे ते चॅनेलवर व्हिडिओज डेली अपलोड करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, तर व्हिडिओ अपलोड करणं तर गरजेचं आहेच, पण
तुमचे जर लॉंग व्हिडिओज असतील तर लॉंग व्हिडिओज तुमचे जे शक्यतो 8 मिनिटापेक्षा जास्त मिनिटाचे तुमचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही अपलोड करत जा. म्हणजेच त्याचं बेनिफिट तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करणार आहात ते 8 मिनिटापेक्षा जास्त असले पाहिजेत, 8 मिनिटापेक्षा कमी असता कामा नयेत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय आहे, ह्या सर्वांसोबतच म्हणजेच व्हिडिओ अपलोड करणं असू द्यात किंवा यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर आपण डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिणं गरजेचं आहे, हे सर्व हँडल काय आहे, हे सर्व आपण माहिती ही आपल्याला असणं गरजेचंच आहे. पण सोबतच व्हिडिओ आपले किती मिनिटाचे असणे गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यासोबतच आपला व्हिडिओ पटकन समोरच्या व्यक्तीनं पाहायला उत्सुकता त्याला निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे आपलं जे थंबनेल आहे व्हिडिओचं, ते व्हिडिओचं थंबनेल जे असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच थंबनेल पाहिल्या समोरचा जो ऑडियन्स आहे त्यांना वाटलं पाहिजे की हा बाबा याच्यामध्ये काहीतरी आहे की आपण ते पाहिलं पाहिजेत आणि त्यानं पटकन आपल्या व्हिडिओला क्लिक केलं पाहिजे. त्यामुळं आपलं जे थंबनेल आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आपण क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि थंबनेल आपण ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला त्याच्यावर जे आपण एडिट करणार आहोत तर ते स्वच्छ सुंदर हस्ताक्षरामध्ये स्पष्ट दिसेल अशा पद्धतीनं असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड करता हे रेग्युलर तुम्ही अपलोड करत जा. त्याच्यामध्ये जास्त गॅप ठेवू नका. तुम्ही बाकीची काळजी कोणतीही करू नका की व्ह्यूज येतच नाही आहे तर सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत. तुम्ही अजिबात ते टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त फोकस ठेवा तुमच्या कामावर. तुम्हाला यश हे नक्की भेटणार आहे. कारण असं म्हटलं जातं की प्रयत्न केल्यानंतर हे यश हे नक्की भेटतं. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत जा. यश तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. कारण की आम्हीही प्रत्येकजण त्याच्यामधून गेलेलो आहोत. तर चढ उतार हे प्रत्येकाला पाहायला भेटत असतात. त्यामुळे तुम्ही यशाची अपेक्षा न करता तुम्ही तुमच्या कामावर फोकस ठेवा. तुम्हाला नक्की यश प्राप्त होणार. आणि तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ तुमचे अपलोड करणार असाल त्यावेळेला त्याचं जे टायमिंग आहे ते एकच टायमिंग ठेवत जावा. म्हणजे तुम्ही सकाळी टाकणार असाल तर ॲक्युरेट त्याच टायमिंगला तुम्ही दुसऱ्या दिवशीही व्हिडिओ तुमचा अपलोड झाला पाहिजे. किंवा दुपारच्या टायमिंगमध्ये टाकणार असाल तर दुपारी टाका, पण फिक्स टायमिंग जे आहे ते तुम्ही एकच ठेवा. मी ज्यावेळेला सुरुवातीला व्हिडिओ अपलोड करत होते त्यावेळेला सुरुवातीला आपल्याला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं. त्यामुळे कधी मी सकाळच्या टायमिंगमध्ये टाकत होते, कधी दुपारी टाकत होते, कधी संध्याकाळच्या टायमिंगमध्ये टाकत होते. का तर आपल्याला कशा प्रकारे ऑडियन्सचा रिस्पॉन्स भेटतो हे पाहायचं होतं. त्यामुळे मी त्यावेळेला एकाच टायमिंगला व्हिडिओ टाकले नव्हते. बदल टायमिंगमध्ये मी टाकत होते. पण तुम्ही असं करू नका. तुम्ही ॲक्युरेट तुमचा एक टायमिंग फिक्स करा आणि त्या टायमिंगमध्येच तुमचे जे व्हिडिओ आहे ते तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा. आणि कृपया प्लीज असे अजिबात करू नका. तुम्ही ज्यावेळेला आपण नवीन यूट्यूब चॅनेल ओपन करतो त्यावेळेला आपले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आपण आपल्या रिलेटिव्समध्ये नातेवाईकामध्ये ते सर्क्युलेट करतो. त्यांना सबस्क्राईब करायला आपण लावतो. पण ते सबस्क्राईब करणार तुमचे चॅनेल, पण ते तुमचे व्हिडिओ पाहणार आहेत का? तर अजिबात असं होत नाही. तुमचे सबस्क्रायबर भलेही वाढतील पण इथे तुम्हाला जो ग्रोथ तुमच्या चॅनेलचा व्हायला पाहिजे तो अजिबात होणार नाही. कारण की ते तुमचे व्हिडिओ अजिबात पाहणार नाही आहेत. आणि ह्याचासुद्धा अनुभव आम्ही प्रत्येकानं घेतलेला आहे. त्यामुळे कृपया तुम्ही सबस्क्रायबर जे आहेत तर ते नॅचरली वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमचे व्हिडिओ कशा प्रकारे अजून चांगले होतील जेणेकरून तुमचा ऑडियन्स जो आहे तो तुमच्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे. तुमचा व्हिडिओ सोडून ते दुसरीकडे कुठेही गेले नाही पाहिजेत असा तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यानंतरला तुमचा जो चॅनेल आहे, तुमचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही रियूज कंटेंट म्हणजे दुसऱ्याचं कंटेंट जो आहे तो अजिबात वापर करू नका. तुम्ही स्वतःचा कंटेंट यूज करा. स्वतःचा कंटेंट वापरण्याचा प्रयत्न. स्वतःचा कंटेंट म्हणजे काय? तुम्ही जो व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः दिसणं गरजेचं आहे. तुमच्या स्वतःच्या व्हॉईसमध्ये तुमच्या आवाजामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवा आणि ते व्हिडिओ तुम्ही
अपलोड करत जा, तुम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला भेटणार आहे. आणि ज्या वेळेला व्हिडिओमध्ये कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण व्हिडिओ ज्यावेळेला पाहतो आपला त्यावेळेला की माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी कमी आहे, त्यावेळेला तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ अजून कसा चांगला होईल हा प्रयत्न करा. तुम्ही तो व्हिडिओ तिथेच सोडून द्या, त्याला व्ह्यूज येऊ द्या किंवा नाही येऊ द्या, तुम्ही पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने क्रिएट करण्याचा. जरी तुमचे सबस्क्रायबर वाढत नसतील, व्ह्यूज येत नसतील व्हिडिओजना, तर अजिबात डिमोटिवेट होऊ नका. तुम्ही फक्त तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, नक्कीच यश तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड केल्याने काय होईल की ज्या वेळेला तुमचं चॅनेल जे आहे ते अल्गोरिथममध्ये बसेल, त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमचं जे चॅनेल आहे ते सर्चिंगमध्ये येणार आहे आणि त्यावेळेला तुमच्या चॅनेलचा ॲटोमॅटिकली ग्रोथ जो आहे तो होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात निराश न होता तुमचं फक्त काम करत जा, यश तुम्हाला नक्की भेटेल. प्रयत्न करूनही यश मिळत नाही आहे, मी चॅनेल सोडावं का, यूट्यूब इथेच बंद करावं का, असा अजिबात विचार करू नका. तर तुम्ही तुमचं फक्त काम करत राहा, तुम्हाला यश हे नक्की भेटणार आहे. ज्या वेळेला तुम्ही हे सर्व करत असता त्यावेळेला कृपया करून प्लीज रियूज कंटेंट जो आहे तो यूज करू नका, वापरू नका. तर त्यामुळे तुमचं चॅनेल काय होईल, ज्यावेळेला चॅनेल चेकिंग होत असतं त्यावेळेला ते सस्पेंडसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे असं काही करू नका, तुम्ही स्वतःचा ओरिजिनल कंटेंट बनवण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी सांगितल्या, मग त्याच्यामध्ये तुमचं चॅनेल जे आहे ते क्रिएट करताना नवीन ईमेल आय डीवरूनच क्रिएट करा. त्याच्यानंतर यूट्यूब चॅनेलचं नाव जे आहे ते सर्चिंगमध्ये येईल असंच तुम्ही ठेवा तुमच्या चॅनेलचं नाव. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जे क्रिएटर्स आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये येणारे त्यांचे तुम्ही हॅशटॅग जे आहे ते तुम्ही तिथे नक्की टाका. त्याच्यानंतर थंबनेल लिहिताना सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह थंबनेल तुमच्या चॅनेलला तुम्ही नक्की द्या. व्हिडिओज डेली अपलोड करत जा, त्याच्यामध्ये गॅप ठेवू नका, कन्सिस्टन्सी ठेवा. त्याच्यानंतर जे तुमचं चॅनेल आहे ते नक्की सर्चिंगमध्ये येईल असं तुम्ही नाव ठेवण्याचा प्रयत्न. ह्याच्यासोबतच थंबनेलसोबतच आपण योग्य टायमिंगमध्येच तुम्ही तुमचे व्हिडिओचे अपलोड करत जा. इतक्या साऱ्या चुका झाल्यामुळे माझं चॅनेल जे आहे ते 6 महिने लागलं मॉनिटाईज होण्यासाठी. पण आपण आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती इथेच संपत नाही. एकदा का चॅनेल मॉनिटाईज झालं की आपली जी जबाबदारी आहे ती अजून जास्त वाढते, कारण आपला हेतू असतो की पैसा मिळवणं. तर तेवढ्याच ताकदीनं आपण आता इथून पुढे कामाला लागणं खूप गरजेचं असतं. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण काय चुका नाही केल्या पाहिजेत आणि काय करणं गरजेचं आहे हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा असावी. म्हणजेच आम्ही हे सर्व अनुभव घेतलेले आहेत ते तुम्हाला येऊ नयेत इतकीच मनापासून अपेक्षा आहे. आणि तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल, नवीन क्रिएटर असाल तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला, माहिती जर महत्त्वाची वाटली तर चॅनेलला लाईक करा. त्याच्यानंतर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर एखादी कमेंट टाकावीशी वाटत असेल तर नक्की कमेंट टाका. तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. आणि व्हिडिओ जर खरंच आवडला तर मनापासून लाईक करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नव्या माहितीसहित नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.